मात्र आता बच्चू कडू पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। अचलपूर या मतदारसंघामध्ये प्रहारचे बच्चू कडू हे सध्या पिछाडीवर दिसतात। तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर आहेत। विद्यमान आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहेत। राम शिंदेंचं आव्हान त्यांच्या पुढ्यात होतं आणि आता मात्र आपण बघतोय की रोहित पवारांनी आघाडी कायम ठेवलेली आहे। अचलपूरमध्ये बच्चू कडू मात्र पिछाडीवर गेलेले आहेत। बच्चू कडू हे आघाडीवर होते परंतु आता ते पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेत। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर आहेत तर अचलपूरमध्ये बच्चू कडू हे पिछाडीवर आहेत। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रोहित पवार यांनी आघाडी कायम ठेवलेली आहे। अचलपूरमध्ये बच्चू कडू हे मात्र सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, खडकवासल्यामधून सचिन दोडके हे आघाडीवर आहेत। खडकवासला मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झाली होती आणि सचिन दोडके महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय। संपूर्ण कल आपण बघतोय। दुपारपर्यंत साधारणतः 3 वाजेपर्यंत फैसला होणार आहे। नेमकं राज्य कुणाचं आहे, महाराष्ट्र कुणाचा, या संदर्भातला फैसला होणार आहे। अणुशक्ती नगरमध्ये फहाद अहमद हे आघाडीवर आहेत तर अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक मात्र पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र सध्या त्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक यांना या ठिकाणी पिछाडी बघायला मिळते। अणुशक्ती नगर या ठिकाणी फहाद अहमद मात्र आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। सध्या जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचा आकडा हा पुन्हा एकदा वाढलेला आहे। 128 वरून 131 इतका आकडा हा महाविकास आघाडीचा सध्या झाला असल्याचं बघायला मिळतंय। तर महायुती 145 जागांवर असल्याचं सध्या बघायला मिळतंय। मात्र महत्त्वाचं म्हणजे यावेळेस इतरला सुद्धा 12 जागा मिळताना दिसतायत। इतर अर्थातच अपक्षांचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीला राहणार हा कल होता, हे एक्झिट पोल सांगत होते आणि कुठेतरी आता दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र हे सध्या बघायला मिळतंय। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार 2800 मतांनी तब्बल मागे असल्याचं बघायला मिळतंय। सिल्लोडमध्ये अतुल सत्तार यांच्या नावानं मोठा वाद खरं तर झालेला होता आणि आता अब्दुल सत्तार हे सिल्लोड या मतदारसंघामध्ये तब्बल 2800 मतांनी मागे असल्याचं बघायला मिळतंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी शिंदे सेनेकडून ते रिंगणात होते। माहीम दादर या ठिकाणी महेश सावंत हे आता आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। माहीम दादर या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे हे आता पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी अमित ठाकरे यांनी आघाडी घेतली असल्याचं बघायला मिळालेलं होतं मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे आघाडीवर दिसत आहे। मात्र ज्यांनी सदा